एक संपूर्ण कुटुंब या समृद्धी महामार्गावरील अपघातामध्ये संपुष्टात आलं। अध्यक्ष महोदय, रस्त्यावर उभा असलेल्या या कंटेनरला त्या चंद्रपूरच्या आमच्या एका कुटुंब प्रवासात असताना त्याची गाडीची धडक मागून बसली। अध्यक्ष महोदय, हे समृद्धी महामार्ग आता अपघाताचं केंद्र झालेला आहे। शेकडो लोकांचे जीव या अपघातामध्ये त्या समृद्धी मार्गावर होत आहेत। माझा प्रश्न आहे सरकारला की या ठिकाणी हे कंटेनर कसं उभं होतं? तिकडे काय ट्रॅफिक व्यवस्थापन नाही आहे का? तिकडे ट्रॅफिक पोलीस नव्हते का? आज ते कंटेनर उभा असल्यामुळे त्या कंटेनरला येणारी गाडी, त्या कंटेनरला कुठले लाईट नव्हते, कुठले सेफ्टी व्यवस्था नव्हत्या। उभा असल्यानंतर पार्किंगचं लाईट लावून ठेवायला पाहिजे ते पण नव्हते। मग पोलीस काय करतायत? ते ट्रॅफिक पोलीस या समृद्धीवरचे 5 लोकांचा जीव गेला, पूर्ण कुटुंब संपुष्टात आलं। अध्यक्ष महोदय, एकाच कुटुंबातील आई, वडील, नवरा म्हणजे मुलगा, सून आणि त्यांचं छोटासा बालिका, एवढा मोठा अपघात होऊन जर त्या संदर्भात आरती जीवने, भास्कर जीवने, महादेव जीवने आणि लता जीवने आणि 12 वर्षाची चिमुकली त्रिशा जीवने, या 5 जणांचा मृत्यू झाला। अध्यक्ष महोदय, कंटेनर उभा होता रस्त्यात, पोलीस फिरत असतात, ते कंटेनर हलवायला पाहिजे, हलत नसेल तर त्या ठिकाणी सेफ्टीच्या दृष्टीनं पार्किंग लाईट सुद्धा बंद होते, ते दिसत नव्हता, अंधुक होता, पावसाळ्याचे दिवस आहेत, पुढचं काही दिसत नाही, पार्किंग असतं तर ते। अध्यक्ष महोदय, आपण या समृद्धी महामार्गावर वारंवार या सभागृहामध्ये असे प्रश्न निर्माण होतात। आपल्याला विनंती आहे की आपल्या अध्यक्षतेखाली खरं तर एक बैठक लावून यावर चर्चा झाली पाहिजे। मी चर्चेसाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, स्थगन दिला आहे की इमान चर्चा करा, आतापर्यंत किती लोकांचे जीव गेले। सगळी करोडो रुपये खर्च करून हा लोकांचा जीव घेण्यासाठी रस्ता तयार केला काय? करोडो रुपये खर्च केलेत आणि दररोज अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जातोय आणि सरकारला याचं काही गांभीर्य नाही आहे। पोलीस असतील, ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यामध्ये सुरक्षा यंत्रणा आहे, काय करतायत इकडे सेफ्टीच्या दृष्टीनं? फक्त तातूर मातूर काहीतरी बोलून वेळ मारून नेऊन या निष्पाप लोकांचा जीव घेणं सुरू झालं। अध्यक्ष महोदय, म्हणून मला विनंती आहे की सरकारने या संदर्भात निवेदन केलं पाहिजेत, अशी आपण सरकारला सूचना करावी, माझी विनंती आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय होता, या आम्ही स्थगन दिला होता। अध्यक्ष महोदय, दुसरा विषय असा होता की नोकरीच्या आमिषानं म्यानमारमध्ये अडकलेल्या बीडसह महाराष्ट्रातील जवळपास 25 तरुण, त्यांची सुटका करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे। काय आहे अध्यक्ष महोदय याविषयी? माननीय आमचे धनंजयनी पत्र पण दिलं। हा विषय असा अध्यक्ष महोदय, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे। बीड जिल्हा तर आहेच, केस तालुक्यातील गेलेत, पण इतरही नाशिक, धाराशिव, जळगाव, ठाणे या अनेक तरुण परदेशामध्ये यांना चांगल्या नोकरीची प्रलोभन देऊन 70,000, 1,00,000 पगाराची आमिष दाखवून यांना थायलंड मार्गे म्यानमारमध्ये नेलं जातं आणि तेथे बेरोजगार बेकायदेशीरपणे सायबर फसवणूक करून अध्यक्ष महोदय या टोळीच्या ताब्यात दिलं जातं। पासपोर्ट काढून गेले जातात, 16 ते 18 तास काम केलं जातं आणि विरोध केल्यास अमानुष छळ केला जातो। याच्या पलीकडे जाऊन यांचे अवयव काढले जातात। इतका गंभीर प्रश्न या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे। म्हणून आपल्याला विनंती आहे की याच्या संदर्भात बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, पण या तरुणांना पूर्णतः सुरक्षित त्या ठिकाणून बाहेर आणण्यासाठी सरकारने काम करावं, सरकारने कारवाई करावी, अशी आमची सरकारकडे विनंती आहे। सरकारने नोंद घ्यावी। चला औचित्याचे मुद्दे